नमस्कार, आज शिकणार आहोत खूपच सुंदर गोल्डन फ्लावर रंगोली। बघा, इझिली तुम्हालाही काढता येईल अशी मी रांगोळी आणली आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। मिनी बाउल ठेवून घेतलंय आणि आजूबाजू आपल्याला काय करायचे, पिवळे डॉट असे पाडून घ्यायचे आहेत। खूपच सोपी आणि सुंदर रांगोळी होणार आहे आणि ज्याला अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ आणलेला आहे। पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल। अशा पद्धतीने आपल्याला डॉट पाडून घ्यायचे आहेत। बघा, इझिली मिनी सॉसची बॉटल घेतली आहे, त्याच्यामध्ये कलर भरला आहे। 50 ते 60 रुपयाला भेटते ही बॉटल। खूप यूजफुल आहे आपल्याला कलर डॉट पाडायला किंवा रांगोळी टाकायला। तुम्ही नक्की ट्राय करा आणि अगदी सोप्यात सोपी आपली फ्लावर गोल्डन रांगोळी तयार होणार आहे। आणि व्हिडिओ सोडून जाऊ नका कारण खूप यूजफुल व्हिडिओ आहे। नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा। हे बघा, प्लास्टिकचा चम्मच घेतला आहे, त्याच्याने मी गोल करून घेणार आहे डॉटला। आपल्याला अगदी व्यवस्थित गोल असं हळूहळू प्लास्टिकच्या चम्मचने गोल करून घ्यायचे। प्लास्टिकच्या मागच्या बाजूच्या साईडने मी गोल करून घेते। बघा, अगदी कोणालाही येईल अशी सोपी रांगोळी आणली आहे। मी लाल कलर त्याच्यात डॉट पाडून घेणार आहे, लाल कलरचे। सॉसची बॉटल नक्की यूज करा, यूजफुल बॉटल आहे। कारण ज्याला अगदी रांगोळ्या येत नसतील त्यांच्यासाठी माझे खास व्हिडिओ असतात, म्हणून शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघत जा। खास तुमच्यासाठी मी रांगोळी व्हिडिओ आणते शिकण्यासाठी। हे बघा, सॉसची बॉटल आहे। आपल्याला अजूनमध्ये त्याच पद्धतीने गोल आकारात डॉट पाडून घ्यायचे आहेत। पुढे आपण खूपच सुंदर फ्लावर तुम्हाला सांगणार आहे मी डॉट पाडल्यानंतर की कशा पद्धतीने आपल्याला सरकवायचं आहे। याला ही सेम त्या पद्धतीने गोल करून घेणार आहोत डॉटला। हे बघा, अशा पद्धतीने लालही कलर टाकून घेतलेला। अजून आपण त्याच पद्धतीने गोल डॉट पाडत जाणार आहोत। खूपच सुंदर होणार आहे आपली रांगोळी। मी तुम्हाला सांगणार आहे की याच्या पुढे आपल्याला चम्मचने अशा कड्या आपल्याला वरती सरकवत जायचे, म्हणजे सुंदर असं आपलं फ्लावर तयार होणार आहे। खूपच इझिली मी रांगोळी आणली आहे। यालाही आपण सेम त्या पद्धतीने गोल करून घेणार आहोत। हे बघा, तिथंही आपल्याला लाल कलर टाकून घ्यायचा आहे। अगदी सोप्यात सोपी रांगोळी आहे। सुंदर असं आपलं फ्लावर होणार आहे। मी जांभळा कलर मध्ये टाकून घेणार आहे डॉट, बघू शकता तुम्ही। त्यालाही आपल्याला हळूहळू व्यवस्थित गोल करून घ्यायचे आहे डॉटला। त्याच्यातही आपल्याला पिवळा कलर टाकून घ्यायचा आहे, छोटे छोटे डॉट। मध्ये आपल्याला मोठा डॉट टाकून गोल करून लाल कलर टाकून घ्यायचा आहे। हे बघा, आपण गोल चम्मचने थोडं थोडं मधल्या बाजूने वरती सरकवत जायचं आहे। लाल डॉट कडून आपल्याला वरती असं थोडंसं हलकं सरकवत जायचं आहे। बघा, खूपच सुंदर अशी आपली फ्लावर डिझाईन होणार आहे। किती सुंदर अशी आपली डिझाईन तयार होते, बघू शकता। नक्कीच ट्राय करा, खूपच सोपी रांगोळी आहे। अगदी ज्यांना रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी। मध्येही आपण त्याच पद्धतीने सेम त्या पद्धतीने सरकवून घेणार आहोत चम्मचने। हे बघा, हळू आणि आपल्याला व्यवस्थितच सरकवायचं आहे।
कारण आपल्याला कलर मिक्स होतील म्हणून आपल्याला व्यवस्थित असं चम्मचने वरती सरकवत जायचं आहे. यालाही त्याच पद्धतीने आपण सरकवणार आहोत. कारण ज्याला रांगोळी अगदी येत नाही तर अशा पद्धतीने डॉट पाडून तुम्ही काढू शकता. यालाही आपण त्याच पद्धतीने बघा सरकवून घेणार आहोत हलकं हलकं. आता इथं आपल्याला वरती खाली आणि आजूबाजू असे डॉट पाडून घ्यायचे आहेत व्हाईट रांगोळीने. मिनी फेविकॉलची बॉटल घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे आणि रांगोळी गाळून भरली आहे आणि वरचा टोक कट केला आहे. बघा किती सुंदर असं यूजफुल बॉटल आहे. फेविकॉलची बॉटल नक्की ट्राय करा. मध्येही आपल्याला अशा पद्धतीने डॉट पाडून घ्यायचे आहे. आपल्याला काय करायचं आहे आता, आजूबाजू आपल्याला 3, 4 आणि 5 डॉट पाडून घ्यायचे आहेत. सगळ्या आपल्या डॉटच्या वरती 2, 3, 4 आणि 5. अगदी दिवाळीच्या टायमाला तुम्ही काढू शकता, धनतेरसच्या दिवशी काढू शकता, शुभ दिवशी काढा. ही सुंदर अशी दारात शोभून दिसणारी रांगोळी आहे. नक्की ट्राय करा. हे बघा डॉट पाडून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं मधल्या डॉटला गोल करायचं आहे चम्मचनी आणि ह्या बाजूला अशी रांगोळी थोडी सरकवत जायची. म्हणजे अशा पद्धतीने डिझाईन तयार होते. ह्या बाजूला गोल, ह्या बाजूला आणि वरचा डॉट वरती सरळ घ्यायचा आपल्याला. सगळे आपण फ्लावर तसेच बनवणार आहोत. नक्की ट्राय करा. खूपच सोपी आहे, दिसायला कठीण वाटते पण सोपी रांगोळी मी आणली आहे दिवाळीनिमित्त. नक्की तुम्ही दिवाळीच्या दिवशीही टाकू शकता अशी रांगोळी. किती सुंदर अशी आपली रांगोळी दिसते बघू शकता तुम्ही. इंस्टाग्रामवर बी माझी आयडी जेल रंगोली, नक्की ट्राय करा. हे बघा अशा पद्धतीने आपण, आणि त्याच्यामध्ये आपण गोल केलं आहे, त्याच्यामध्ये आपण मी जांभळा कलर टाकून घेणार आहे. सॉसची बॉटल घेतली आहे, कलरफुल असे आपण कलर टाकू शकतो सॉसची बॉटलमध्ये. आणि मध्येही आपल्याला बघा मी फेविकॉलची बॉटलने जे डॉट आपण सरकवले त्याच्यामध्ये छोटे छोटे डॉट पाडून घेऊया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत कमेंट करायला विसरू नका. तुमच्यासाठी मी खास व्हिडिओ आणत असते, रांगोळी व्हिडिओ. आणि ज्यांनी माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. नक्की पूर्ण व्हिडिओ बघत जा, यूजफुल व्हिडिओ असतात माझे.